मालेगावात बंडखोरांनी भाजपची डोकेदुखी वाढवलेली आहे। बंडखोर उमेदवार विवेक वारुळे आणि नितीन पोफळे यांनी बंडखोरी केल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे आक्रमक झालेल्या बंडखोर उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवलाय आणि याचा फटका आता भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जाते। बातमी मालेगावमधून आहे। मालेगावमध्ये बंडखोरांनी भाजपची डोकेदुखी वाढवलेली आहे। बंडखोर उमेदवार विवेक वारुळे आणि नितीन पोफळे यांनी बंडखोरी केल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे आक्रमक झालेल्या बंडखोर उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवलेला आहे आणि याचा फटका आता भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जाते। 1.5 महिन्यापूर्वी पक्षप्रवेश केला नेत्यांनी। ज्या नेत्यांचा उबाटामध्ये एका नेत्याचा उमेदवारी आमदारकी होती, दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आमदारकीसाठी उभा होता आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात आणि ते ठरवतात की तिकीट कोणाला देऊ। आणि त्यांच्याकडे जे काम करणारे लोक आहेत, त्यांची चाकरी करणारे लोक आहेत, चाकरी करणारवाल्यांना उमेदवारी देतात आणि 20-20 वर्ष 30-30 वर्ष होऊन भारतीय जनता पार्टीचे काम करणारवाल्याला सर्वे सांगतात। आणि कोणता सर्वे यांच्याकडे?